नमस्कार, ॲडव्हेंचर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी शलाका। सर्वप्रथम सगळ्यांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। चला बघूया विशेष घडामोडी। आमदार माननीय श्री नरेंद्र मेहता यांचे शिवसेनेच्या आरोपांना सडेतोड उत्तर। ठाण्याच्या विकासाचे दावे करणाऱ्याने ठाण्यात 25 वर्षात जो विकास केला आहे तो आम्ही फक्त 2.5 वर्षाच्या काळात मीरा भाईंदरमध्ये साकारला आहे, असा तोडीस-तोड जवाब भाजपाचे आमदार माननीय श्री नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेला दिला आहे। कार्यकुशलतेच्या बाता मारणारे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी अगोदर मतदारसंघात केलेली 4-5 कामे दाखवावी, तसेच मीरा भाईंदरसाठी किती निधी आणला याचे उत्तरही द्यावे, मग भाजपावर आरोप करावेत, असे थेट आवाहनच माननीय मेहता यांनी दिले। तरुण मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी भाजपचे नियोजन। राज्यात गेल्या वर्षभरात पार पडलेल्या विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रक्रियेत तरुण मतदारांनी मोलाची भूमिका बजावली आहे। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीतही हाच तरुण मतदार वर्गाचा विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणारा मतदार मोठी कमाल करू शकतो, असा भाजपाचा अंदाज आहे। या पहिलटकर मतदारांना भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी प्रचार मोहिमेदरम्यान त्यांना उत्तर देऊ, असे थेट आवाहन देत माननीय मेहता म्हणाले की पारदर्शक कारभार हाच भाजपाचा अजेंडा आहे। आमदार प्रशांत ठाकूर खऱ्या अर्थाने आदर्श लोकप्रतिनिधी, असे प्रतिपादन पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी केले। आपल्या वाढदिवसाला हार तुरे न घेता लोकांची अविरतपणे व प्रामाणिक सेवा करणारे आमदार प्रशांत ठाकूर खऱ्या अर्थाने आदर्श लोकप्रतिनिधी असून त्यांच्या रूपाने चांगले आमदार लाभले आहे हे पनवेलचे भाग्य आहे, असे प्रतिपादन ग्रँड मेडिकल कॉलेज व जे हॉस्पिटलचे अधिष्ठाता सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी येथे केले। कामोठ्यामध्ये भाजपच्या 3 शाखांचे उद्घाटन। भाजपा प्रणित केंद्र सरकारला 1000 दिवस पूर्ण झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे शहरामध्ये 3 शाखांचे उद्घाटन झाले। सदर कार्यक्रमास पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉक्टर कविता किशोर चौतमोल तसेच भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष अमर पाटील, नगरसेवक विकास घरत आदी उपस्थित होते। शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री। महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री लावण्यात आली आहे। यंदाच्या वर्षीपासून इयत्ता 7वी आणि 9वीचा अभ्यासक्रम बदलला आहे। शिवाजी महाराज आणि मराठ राजवट या नव्या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे आणि मुघल राज्यकर्ते अगदीच नावाला शिल्लक ठेवण्यात आले आहे। नव्या अभ्यासक्रमातून ताजमहल, कुतुब मिनार, लाल किल्ला या ऐतिहासिक वास्तू आणि त्यांचा इतिहास लुप्त झाला आहे। खारघर येथे बस चालकाचा ताबा सुटून बस फुटपाथवर। आज दुपारी 1च्या दरम्यान पनवेलकडे जाणाऱ्या हायवेवर खारघरजवळ NMMT बसला अपघात झाला। चालकाचा बसवरील ताबा सुटून बस फुटपाथवर आदळली। या अपघातात 3 जण जखमी झाले। पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणाखाली आणली व हायवेवरील वाहतूक सुरळीत करून जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार चालू केले। दहीहंडीवरील सर्व निर्बंध मुंबई उच्च न्यायालयाने हटवले। मात्र थरांच्या उंची संदर्भात निर्णय राज्य सरकारने घ्यावा, अशी सूचना उच्च न्यायालयाने केली आहे। तर 14 वर्षाखालील मुलं दहीहंडीत सहभागी होणार नाही याची काळजी घेऊ, असं आश्वासन राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिलं। या निकालाने गोविंदा पथक आणि आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे। उच्च न्यायालयाने जे आदेश दिले त्यामुळे मुंबई किंवा राज्यातील गोविंदा पथक किंवा दहीकाला उत्सव साजरा करण्यामधला एका अर्थाने सुविधा होईल, अशा स्वरूपाचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश दिले। आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा धार्मिक स्थळ किंवा धार्मिक सण, ॲडव्हेंचर स्पोर्ट्स अशा पद्धतीने हा सण निर्बंधपणे हाईटसाठी उंचीची मर्यादा उच्च न्यायालयाने काढली आहे, त्याबद्दल विधानमंडळाने तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा उच्च न्यायालयाने केली आहे। धागा प्रेमाचा, धागा भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा। माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना रक्षाबंधन साजरं केलं, त्यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते। क्रिकेटपटू श्रीशांतवरील आजीवन बंदी हटवा, असा केरळ हायकोर्टाचा BCCIला आदेश। क्रिकेटर S श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्यात यावी, असे आदेश केरळ हायकोर्टाने BCCIला दिले आहेत। IPL मधील मॅच फिक्सिंग प्रकरणी BCCIने श्रीशांतवर आजीवन बंदी घातली आहे। त्याविरोधात श्रीशांतने मार्चमध्ये हायकोर्टात धाव घेतली होती। 2013च्या सालच्या
IPL मध्ये श्रीशांतसह अजित चंडेला आणि अंकित चव्हाण हे राजस्थान रॉयल्सचे 3 शिलेदार स्पोर्ट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळले होते। मराठी चित्रपटाच्या यशानंतर नागराज मंजुळेंच्या आगामी हिंदी चित्रपटात बिग बी झळकणार। सैराट आणि फॅन्ड्री या सिनेमाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता नव्या सिनेमावरती काम करत आहेत। या सिनेमात सिनेमाचे महानायक अर्थात बिग बी अमिताभ बच्चन दिसणार असल्याची माहिती आहे। सैराटने गेल्या वर्षी मराठी सिनेमाचे सर्व विक्रम मोडीत काढले। त्यानंतर या सिनेमाचा तेलुगू आणि पंजाबी रिमेकही लवकरच भेटीला येणार आहे। तर निर्माता करण जोहरनेही हिंदी रिमेकसाठी या सिनेमाचे हक्क घेतले आहेत। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ॲडव्हेंचर न्यूज, कधीही कुठेही। धन्यवाद।